हॉटेलमध्ये जो आपण डोसा खातो तो एकदम चवदार असा का लागतो माहिती आहे तुम्हाला? कारण हा पोडी मसाला. हा पोडी मसाला त्याच्यामध्ये वापरला जातो. तोच पोडी मसाला आज आपण बनवणार आहोत. पोडी मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची. फुटाण्याच्या डाळऐवजी तुम्ही हरभरा डाळ वापरली तरीही चालेल. आता हे मंद गॅसवर आपल्याला एकसारखं हलवत खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे छान असं भाजलं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तीळ घालायचे आहेत. त्याचबरोबर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आणि तेही छान असं त्याच्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झालं की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याची पावडर करून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये आपल्याला मी लाल मिरच्या इथं तिखट थोड्या आणि कलर येण्यासाठी थोड्या अशा वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर कढीपत्ता, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे. ती पण छान अशी मंद गॅसवर आपल्याला परतवून घ्यायची आहे. कढीपत्ता आणि ज्या मिरच्या आहेत त्या कुरकुरीत व्हायला पाहिजेत. आता हे कुरकुरीत झाले की आपल्याला जी आपण पावडर केलेली डाळ होती त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक करायचं म्हणजे ते छान लागतं चवीला. तर हा पोडी मसाला आपला तयार झालेला आहे. जेव्हा तुम्ही डोसा किंवा इडली करता तेव्हा काय करायचं, गरम असतानाच त्याच्यावर तूप सोडायचं आणि त्याच्यावर हा पोडी मसाला टाकायचा. एकदम हॉटेलसारखी चव येते. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.